कोल्हापुरातील सम्राटनगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांना अज्ञात सायबर चोरट्यांनी मोबाईलवर कॉल केला होता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुमचं नाव आलंय. तुमच्या आधार कार्डद्वारे माहीमच्या बँकेत अनोळखी व्यक्तीकडून 6 कोटी रुपये जमा झालेत. तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. तुम्हाला अटक होईल अशी भीती घालून त्या सायबर चोरट्यांनी डोंगरे यांना 3,57,00,000 रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी डोंगरे यांच्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही फ्रॉड कॉलवर माहिती देऊ नये. अशा प्रकारचे कॉल आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केलंय. राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत एक वयस्कर महिला राहतात. त्यांना 1 महिन्यापूर्वी एक नंबरवरून कॉल आला आणि त्याने असं सांगितलं की तुमच्या आधार कार्डचा वापर करून एका व्यक्तीनं माहीमच्या एका शाखेत 6 कोटी रुपये तुमच्या नावे जमा केलेले आहेत आणि ती मनी लॉन्ड्रिंगची रक्कम आहे ती, आणि त्या संदर्भात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुंबई पोलीसमध्ये. त्याचा तपास ते करतायत आणि यामध्ये तुम्हाला पण आम्ही आता डिजिटली अरेस्ट करतोय आणि तुम्हाला आता तपासात आम्हाला सहकार्य करावं लागेल असं सांगून त्यांना वारंवार फोन केले. त्यांच्याकडून बँक अकाउंटची त्यांच्या माहिती घेतली. त्यांनी पण अटक होईल या भीतीनं सर्व माहिती दिली आणि वेळोवेळी त्यांना पैसे भरण्यास सांगितले, नाहीतर तुम्हाला अडकवीन. तसंच त्यांनी पोलीसचा ऑफिसचा बनाव केला. कोर्टात केस चालू आहे असा पण एक बनाव केला. त्यांनी चित्रीकरण त्यांना दाखवलं. त्यामुळे त्यांनी जास्तच घाबरले आणि त्यांनी जवळपास 3.5 कोटी रुपये त्यांना ट्रान्सफर केले. नंतर फसवणूक झाली लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे. माझी सगळ्यांना आव्हान हेच आहे की असं CBI, कस्टम किंवा इन्कम टॅक्स ऑफिस असं कुठलंही व्यक्तीला डायरेक्ट फोन करून तुमचा अकाउंट नंबर द्या आणि आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय अशा पद्धतीचे फोन करत नाही. डिजिटल अरेस्ट हा प्रकार अस्तित्वात नाही आहे. कुणीही जर असे फोन आले तर 1930 हेल्पलाईन आहे, त्याच्यावर फोन करावा. तसेच आपल्या अकाउंटची माहिती देऊ नये आणि आपली रक्कम सुरक्षित ठेवावी. तसेच काही शंका वाटल्यास पोलीस स्टेशनला येऊन तात्काळ आपल्या संबंधित तक्रार दाखल केली तर यावर कारवाई केली जाऊ शकते.